नागनाथ नगरच्या ग्रामसभेत जोरदार वादंग, विविध विषयांवरून वादळी चर्चा। खानापूर तालुक्यातील नागनाथ नगर येथे सरपंच सतीश निकम यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केलेल्या ग्रामसभेत रोजगार सेवक नेमणूक करणे, पाणी पुरवठा, रस्ते यासह विविध विषयांवरून आक्रमक ग्रामस्थ व ग्रामपंचायत अधिकारी यांच्यात जोरदार वादंग झाला। या ग्रामसभेमध्ये जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांच्या मनमानी कारभाराबाबत ग्रामस्थांनी तक्रार केली। त्यामुळे आजची ग्रामसभा विविध विषयांवरून चांगलीच वादळी झाली। इतिवृत्त वाचन आणि ग्रामसभेच्या ठरावाचे वाचन ग्रामपंचायत अधिकारी महादेव हिंगवले यांनी केलं। मागील सभेचे प्रोसेडिंग वाचून कायम करण्यात आलं। ग्रामदैवत श्री नागनाथ मंदिर देवस्थानसाठी ब वर्ग दर्जा मिळवण्यासाठी पाठपुरावा करण्याबाबत, प्राधान्य कुटुंब योजना लाभार्थी मंजुरी देण्याबाबत, रोजगार सेवक नेमणूक करण्याबाबत, हॉटेल व बियर बार व्यवसाय परवाना देण्याबाबत, महिलांची ग्रामसभा बोलवण्याबाबत, महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेबाबत चर्चा करण्यात आली। विविध शासकीय योजनांचे लाभार्थी निवड करण्याबाबत, 5%, 10%, 10% खर्च करण्याबाबत, तसेच विकास कामाबाबत, माझी वसुंधरा अभियान, कर वसुलीबाबत ग्रामसभेत सविस्तर चर्चा करण्यात आली। या ग्रामसभेत विषयांवर अनेक चर्चा करून एकूण 11 ठराव सर्व ग्रामस्थांच्या संमतीने एकमताने मंजूर करण्यात आले। यावेळी विविध विषयांवर झालेल्या चर्चेत माजी सरपंच हनुमंत निकम, सदस्या सुभद्रा नलवडे, आप्पासो निकम, राजेश निकम, प्रशांत निकम, जीवन निकम, संजय निकम यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी सहभाग घेतला। आज ग्रामसभा झाली, खेळीमेळी झाली। आजच्या ग्रामसभेत मागील सभेचे प्रोसिडिंग वाचून पूर्ण करण्यात आले, कायम करण्यात आले। तसेच आज रेशनिंग कार्डधारक यांची नव्याने विचार करून नव्याने अर्ज करून ते लाभार्थ्यांना पूर्ण लाभ मिळेल या गोष्टीवर एक विषय झाला। नंतर गावातील विकास कामावर आणि गावच्या आरोग्य आणि मूलभूत गरजेवर विषयावर आजची ग्रामपंचायत नागनाथ मंदिर ब वर्गाचा एक विषय झाला आणि आजची ग्रामसभा खेळीमेळीत संपन्न झाली। सर्व मी ग्रामस्थांचं सरपंच नात्यानं आभार मानतो।